वारीबाबत केलेल्या विधानाबाबत अबू आझमी यांच्या विरोधात आता राजकीय वर्तुळातून देखील चौफेर टीका होतीये। अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही। मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून 5 वेळा असते। नमाज ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा नये। वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात। त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने। मला वाटतं ते भेटले तर मी त्याला समजावून सांगेन। वाटतं की अबू आझमीने सुद्धा जे आहे हे आपापसात कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे। कारण या वारीच्या निमित्तानं जे आहे त्या राज्याच्या बाहेरून सुद्धा शेकडो मैल गोर गरीब आता तर तरुणी सुद्धा बिचारे चालतायत, कलाकार चालतायत। तर एकत्र येण्याची ही एक प्रक्रिया आहे। याच्यामध्ये जातीवाद नसतो, याच्यामध्ये धर्मवाद सुद्धा नसतो। मला माहिती आहे की संत शेख मोहम्मद मुस्लिम संत पांडुरंगाचे भक्त त्यांची सुद्धा वारी निघते आणि ही सगळी मंडळी जी आहे हे एकत्रित काम करतात। तर समतेचा संदेश देणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्ताने एकत्रित येतात। शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात त्याबद्दल मग जे आम्ही वारंवार बोलतोय त्यावर मग हा अबू आझमी सारखे कार्टे कधीच काय बोलताना आपल्याला दिसले नाही। आमचे महाकुंभ आलं तर हे लोकांना आक्षेप घ्यायचा, आमची वारी सुरू झाली तर त्यांच्यावर आक्षेप काहीतरी घ्यायचा। आणि वारी त्या वर्षभरामध्ये सुरू होत चालू राहत नाही, पण तुमची दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडरचे जे प्रश्न मुंबईकरांच्या समोर असतात, रस्त्यावर गॅस सिलेंडर जे उभे राहतात वरती येतात, त्यावर अबू आझमींनी पण जरा आपला थोबाड उघडावं ना। मग आम्ही उद्या हज यात्रेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का? अबू आझमी आणि भारतीय जनता पक्ष हे एका नाण्याची दोन बाजू आहे। यांनी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय, अबू आझमींनी स्टेटमेंट करायचं आणि भाजपाने हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा, पण आपला लढाई करायची आणि तो प्रश्न घेऊन हिंदू मुस्लिम भांडण लावायचं आणि या अबू आझमींनी एक पिल्लू सोडून द्यायचं, हे ठरलेलं आहे। अबू आझमीचे पाय खुलत आहेत, त्यामुळे अबू आझमी हे जे स्टेटमेंट करतोय हे भाजपच्या इशाऱ्यावर करतोय, असा माझा स्पष्ट आरोप आहे।